गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपल्या सगळ्यांचं नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. आज आपण एक शॉर्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तीन टॉपिक. पहिला टॉपिक आहे की आज इकॉनॉमीमध्ये काय गोष्टी घडत आहेत आणि त्याचा स्टॉक मार्केटवरती काय इम्पॅक्ट होत आहे. आज आपल्याला दुसरा टॉपिक असा आहे की आज आपण काय ॲक्शन घेतली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे बेसिकली इथून पुढे काय प्रेडिक्शन्स राहू शकतात. बेसिकली आपण हे प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट आहे, बट सिनॅरिओज वी कॅन डिस्कस. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, आता इकॉनॉमीमध्ये काय चालू आहे. ठीक आहे. आपण नवीन आपले गव्हर्नर आहेत आर बी आयचे. त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की एक्सेसिव्ह लेंडिंग होत आहे. ठीक आहे, जे की अनसिक्युअर आहे. त्यामुळं मी थोडंसं त्याच्याबद्दल कॉशियस आहे. ठीक आहे. आणि त्याचा स्टॉक मार्केटवरती निगेटिव्ह सरळ सरळ इम्पॅक्ट पडतो. इकॉनॉमीला अशा गोष्टी पसंत नसतात जिथं स्लो डाऊन होऊ शकतं. ठीक आहे. आर बी आयचं काम काय आहे, त्याला इन्फ्लेशन अंडर कंट्रोल ठेवायचं आहे आणि ग्रोथला पण ऑप्टिमम लेवलला ठेवायचं आहे, जेणेकरून डिमांड जी आहे ते आपण फुलफिल करू शकतो आहे. बट काही वेळेला काय होतं, डिमांड जी आहे ती खूप वाढत जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण ते सप्लाय नाही करू शकत. त्यामुळे इन्फ्लेशन खूप जास्त वाढत जातं. त्याच्यामध्ये मल्टिपल सिनॅरिओज होऊ शकतात. हायपर इन्फ्लेशन होऊ शकतं. त्यानंतर म्हणजे खूपच वस्तूंची किंमत कमी होऊ शकते. असे मल्टिपल सिनॅरिओज होऊ शकतात. तर आर बी आयचे जे जुने गव्हर्नर होते शक्तिकांत दास, त्यांनी काय म्हटलं की आत्ता आपण गोल्डीलॉक पिरियडमध्ये आहे. त्यावेळची गोष्ट आहे. म्हणजे ग्रोथ पण ऑप्टिमम लेवलला आहे आणि इन्फ्लेशन पण अंडर कंट्रोल आहे. ह्या अशा टाईमला स्टॉक मार्केट एकदम हॅपी असतं. ते ऑल टाईम हाय मारत असतं. ठीक आहे. आलं तर एकदम स्मॉल करेक्शन येतं, त्यानंतर लगेच आणि वर जात आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी चांगल्या आहेत इकॉनॉमीसाठी. डेफिनेटली म्हणजे गोल्डीलॉक पिरियड इज द बेस्ट फॉर इकॉनॉमी. बट हे गोल्डीलॉक पिरियड खूप म्हणजे कालावधीसाठी मेंटेन करून ठेवणं डिफिकल्ट असतं ड्यू टू मल्टिपल रिझन. जसं की आपण म्हणजे बाहेर कुठं वॉर होतं आहे, त्यानंतर आपला डॉलर स्ट्रेंथन होतो आहे की विकन होतो आहे, रुपी म्हणजे विकन होतो आहे. भरपूर सिनॅरिओज आहेत. क्रूड ऑइलचे प्राइजेस काय आहेत, आपण किती एक्सपोर्ट करतो आहे, किती इम्पोर्ट करतो आहे. ठीक आहे. आपलं इंडियन म्हणजे कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन किती आहे. सो मल्टिपल फॅक्टर्स डिपेंडंट आहेत. आपण ह्याच एकाच व्हिडिओमध्ये इकॉनॉमिस्ट बनून सगळी माहिती ग्रॅदर नाही करणार आहे. शॉर्टमध्येच आपण डिस्कस करणार आहे. तर इन्फ्लेशन वाढलेलं आहे. ॲज अ बिझनेस एक स्मॉल आपलं फूडचा आउटलेट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी म्हणजे डेफिनेटली रिअलाईज करू शकतो की जेव्हा इन्फ्लेशन वाढतं, म्हणजे तुमचे बेसिक कमोडिटी जसं ऑइल, ठीक आहे, त्यानंतर तेल, पीठ, कांदा, बटाटा, लसूण ह्याचे जेव्हा प्राइजेस वाढतात, तर एक ॲव्हरेज इंडियन म्हणजे 90% जनता जी आहे त्याचं इन्कम जे आहे ते ₹10,000 पर मंथ आहे. ठीक आहे. म्हणजे जे डीमार्ट जे आहे ना, जे जातात लोक, दे फॉर एक्झाम्पल त्यांचं ₹8,000 एक्सपेन्स आहे, ते ₹2,000 महिन्याला म्हणजे बचत करू शकतात. जेव्हा इन्फ्लेशन वाढतं त्यांची ₹2,000ची बचत जी आहे ती पूर्णपणे बंद होते. मग तो जो एक्स्ट्रा जे आहे एक्सपेन्स, जसं की त्याला काही खेळणी घ्यायची आहेत मुलाला, त्याला काही कपडे घ्यायचे आहेत, ते सगळं बंद करतो. ठीक आहे. आणि ह्याचा इकॉनॉमीवरती खूप मोठा इम्पॅक्ट होतो. कारण 90% जनता जी आहे ती हीच आहे. ठीक आहे. जे देशामध्ये कन्झ्युम करणारी लोक हीच आहेत. आणि 10% पॉप्युलेशन इज फेल्दी रिच. त्यांना इन्फ्लेशन काली बरं होते, काही प्रॉब्लेम नाही. ट्विटरवर ते गप्पा मारण्यामध्ये, एकमेकाला टोकण्यामध्ये जास्त बिझी असतात. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे मी कुणासाठी म्हणजे फेवरेबल आहे किंवा कोणाला हे करतो आहे असं काही नाही आहे बा. इकॉनॉमीमध्ये ह्या गोष्टी आहेत आणि डेफिनेटली हे एक चांगली गोष्ट आहे इकॉनॉमीसाठी. जर ह्या गोष्टी अशा नसतील तर स्लो डाऊन होत नाही. आणि आपल्याला बेसिकली कुठल्याही म्हणजे देशाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा रोल नसतो की देशाच्या इकॉनॉमीला क्रॅश करायचा आहे किंवा बर्बाद करायचं आहे, असं काही नसतं. तर देशाच्या इकॉनॉमीला आपल्याला ग्रोथ स्टेजमध्ये ऑप्टिमम लेवलवरती ठेवायचं आहे. तर काही वेळेला काय होतं की म्हणजे अर्निंग्स खूप वाढतात. ठीक आहे. तर ते चांगलं आहे इकॉनॉमीसाठी. पण ते खूपच जास्त वाढल्या तर ते डिमांड आणि सप्लायचा जो बॅलन्स आहे, ताळमेळ आहे, तो बिघडतो आणि इकॉनॉमी अशा पद्धतीनंच म्हणजे खाली येते. कारण जेव्हा तुम्ही एक्सेसिव्ह लेंडिंग करताय तर ते हायर म्हणजे त्याचा रिस्क असतो, एन पी एचा प्रॉब्लेम्स असतो, डिफॉल्टचा प्रॉब्लेम असतो. तर आर बी आयचे जे नवीन गव्हर्नर आहेत त्यांचा पण हाच कन्सर्न आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकच रिझन नाही आहे, मल्टिपल रिझन्स आहेत. आणि इकॉनॉमी थोडंसं म्हणजे स्लोडाऊन आपल्याला पाहायला मिळतं, विच इज बिग थम्स अप, की चांगली गोष्ट आहे. नंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर नवीन जे गव्हर्नर आहेत त्यांनी डेफिनेटली जर रेट कट केला, ठीक आहे, तर मार्केट एकदम खुश होईल आणि परत एक ऑल टाईम हायचं आपण एक्सपेक्ट करतो आहे.
हे म्हणजे होऊ शकतं असं. जर त्यांनी जर असंच म्हणजे इन्फ्लेशनला थोडंसं त्यांनी म्हणजे हाय लेवलला ठेवलं आणि डिमांडला म्हणजे कमी करण्यासाठी जे बेसिकली आता पाहायला मिळते, जे निर्मला मॅडम आहेत, त्या म्हणतायत की तुम्हाला नवीन कार जरी घ्यायची असेल तर 18% GST द्यायचं आहे, जुन्या कार जरी घ्यायचं असेल तर 18% द्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते डिमांड कमी करण्याचा प्रयत्न करतायत. मग ते इकॉनॉमीला एका पद्धतीनं कूल डाऊन करण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, आपण इथं बसून त्यांच्या अगेन्स्ट काय बोलतोय किंवा त्यांच्या फेवरमध्ये काय बोलतोय, ठीक आहे, हे मॅटर करत नाही. एक इकॉनॉमिस्ट म्हणून तुम्ही त्याचा विचार करणं गरजेचं आहे, शहानिशा करणं गरजेचं आहे की असं का घडतंय. ठीक आहे, मी पण मनातून म्हणेल की मॅडम मी काय करताय, राईट, बट ॲक्च्युली तसं नसतं. ठीक आहे, इकॉनॉमी तशी काम करत नाही. तुम्हाला इकॉनॉमीचा अभ्यास असेल तर तुम्हाला या गोष्टी समजतील, नाही तर मग आपली परिस्थिती पाकिस्तान किंवा श्रीलंकेसारखी व्हायला जास्त वेळ लागत नाही. पाकिस्तानमध्ये इन्फ्लेशनचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. श्रीलंकेमध्ये पण सेम सिच्युएशन आहे. ठीक आहे, खूप जास्त महाग आहेत बेसिक कमोडिटीज, जिथं म्हणजे लाईक आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनिथिंग, बट ठीक आहे, जे होतं आहे ते वेल अँड गुड आहे. थोडंसं कूल डाऊन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे, जे आपल्याला पाहायला मिळेल डेफिनेटली चांगली गोष्ट आहे. म्हणजे आत्ता स्टॉक मार्केटमध्ये काय करायचं आहे, विच इज रिअली इम्पॉर्टंट टू नो, राईट. सगळेजण घाबरलेले आहेत की स्टॉक मार्केट क्रॅश होणार का, स्टॉक मार्केट वर जाणार का, मी कॉल किंवा फ्युचर बाय करू की फ्युचर सेल करू. ठीक आहे, तर ते मी काय डेफिनेटली नाही सांगू शकत. आय एम नॉट लाईक की मी प्रेडिक्ट करू शकतो आहे, बट डेफिनेटली मी काही गोष्टी इंटरेस्टिंग तुम्हाला शेअर करू शकतो आहे. सी, फर्स्ट थिंग, RBIचं गव्हर्नर जरी नसेल तर मी सांगू शकतो की थोडं अर्निंग्सनं स्लो डाऊन होणं गरजेचं होतं. ठीक आहे, विच इज राईट थिंग. ठीक आहे, सेकंड थिंग, कोविड नंतर जे आपले अर्निंग्स ग्रोथ झालेले आहेत, तुम्ही जिथं मी स्क्रीन शेअर करतोय हे पहा. हम्म. जे 2003 पासून 2007 पर्यंत अर्निंग ग्रोथ इथं पाहायला मिळते. 17%, 63%, 20%, 24%. स्टॉक मार्केटचा इंडेक्स 1000 म्हणजे वरून तो अराउंड लाईक 4000 पर्यंत गेला होता. ठीक आहे, विच इज लाईक 4x 5x ग्रोथ. ओके, म्हणजे कमेंडेबल आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं फास्ट त्या गव्हर्नमेंटनी अर्निंग्सला ग्रो केलेलं आहे. ठीक आहे, आजची गव्हर्नमेंट काय करते आय डोंट नो, लाईक त्याच्याबद्दल काही कॉमेंट्री आपल्याला करायची नाही आहे. तर आपल्या अर्निंग्स तुम्ही तर इथं पाहू शकता परत एकदा. 2019, राईट, 2020. ठीक आहे, कोविडच्या कालावधीनंतर जेव्हा आपण लिक्विडिटी आणली मार्केटमध्ये, तर इथं अर्निंग्स ग्रोथ आपल्याला चांगली पाहायला मिळते. हे आय कॅन से डेफिनेटली की अजून काही वर्ष, ठीक आहे, 2027-28पर्यंत, ठीक आहे, म्हणजे 20 आपण कोविडचं झालं, 21, 20, 21, 22, 23, 24, 25. ठीक आहे, म्हणजे अजून एखाद दुसरं वर्ष जे आहे ते आपली अर्निंग्स ग्रोथ जी आहे ती ह्या लेवलनं राहू शकते. ठीक आहे, अदरवाईज देर कॅन बी अ हार्ड लँडिंग इकॉनॉमीमध्ये. काही एक मेजर प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो, तो कुठून येतो काय होतो सांगता येत नाही. म्हणजे आय रिमेंबर 2008मध्ये जेव्हा US मध्ये म्हणजे लेमन ब्रदरचा क्रायसिस झाला होता, तर एक्झॅक्टली काय झालं होतं शॉर्टमध्ये सांगतो. लेमन ब्रदर क्रायसिस म्हणजे काय होतं, अमेरिकेमध्ये ना, तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट मी क्लिअर करतो की मॉर्गेज काय असतं आणि होम लोन काय असतं. ठीक आहे, मॉर्गेज म्हणजे काय असतं, तुम्ही लीजवरती म्हणजे हे करता, फायनान्स घेता. ठीक आहे, म्हणजे ते तुमचं जे आहे ना ते फिक्स नसतं, EMI नसतो तो. ठीक आहे, तो इंटरेस्ट रेटनुसार फ्लक्च्युएट होत असतो. ठीक आहे, मॉर्गेज आणि लीज म्हणजे हे असतं, काय EMI जो असतो तो इक्वल मंथली पेमेंट्स असतो इन्स्टॉलमेंटमध्ये. मग अमेरिकेत काय झालं की आता फॉर एक्झाम्पल मी एक घर घेतलेलं आहे, तर तिथे एक रिफायनान्स म्हणून एक ऑप्शन होता. आता तुम्ही एक घर घेतलेलं आहे 1 कोटीचं. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्ही लोन काढलं, त्याचे जे हप्ते भरताय, त्याच्यावरती तुम्ही म्हणजे घरात ह्याच्यावरती तुम्ही हे म्हणजे कोणाला तरी भाड्यानं देऊन ते पैसे कमवत आहे. ठीक आहे, तर त्याच घराला परत तुम्ही जे ते लोन आहे ना त्याला परत रिफायनान्स करू शकता बेटर इंटरेस्ट रेटने. समजा कोणाला तुम्ही कुणीतरी तुम्हाला 10%ने देतोय, तर ते तुम्ही क्लोज करून 8%ने घेऊ शकताय. ठीक आहे, तर हे असं होत गेल्यामुळे काय झालं, लोकांचे जे हा बबल जो आहे तो क्रिएट झाला आणि त्याच्यामुळे इकॉनॉमी क्रॅश झाली. हे अमेरिकेला कळलंच नाही की एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये कसं डील करायचं आहे.
आणि त्यावेळेला वॉरन बफेट आले, त्यांनी इकॉनॉमीला सेव्ह केलं. आपण प्राऊड फील करतो, आपले गुरु त्यांनी इकॉनॉमीला सेव्ह केलेलं आहे. म्हणजे ते एकच नव्हते, त्यांनी मेजर रोल प्ले केलेला आहे. कारण त्यांनी मला वाटतं कुठलं तरी एक होम स्टेज अशा कंपनी, म्हणजे काहीतरी कंपनीचं नाव आहे विसरलो, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं होतं. आणि ती कंपनी, एकच कंपनी सर्व्हाइव्ह केली. ते कन्स्ट्रक्शन प्लस कन्सल्टिंग अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करते. क्लेटन होम्स, सॉरी मी विसरलेलो होतो, परत आठवलं मला. सेकंड, आता आपण इंडियामध्ये बघतोय की हा विषय काय झाला, आपण रिअल इस्टेटचा बोललो. अशा पद्धतीनं एक इकॉनॉमिक क्रायसिस येऊ शकतं, ते कोविड थ्रू येऊ शकतं किंवा काही एक्सटर्नल अटॅक्स. लाईक देर कॅन बी मल्टिपल रिझन्स. हां, आता निफ्टीचं प्राइसिंग कसं खालीवर होऊ शकतं. ठीक आहे, तर इथं आपण बघितलो की इथं अर्निंग्स वाढल्या होत्या, इथं पण अर्निंग्स वाढलेत. आणि अजून वाढू शकतात. पण करंटली जर निफ्टीचं पी बघायला गेलं तर 21 आहे, विच इज ऑन द लोअर साईड. आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे की रिस्क फ्री रिटर्न जो आहे तो बँकेचा तो आहे 14 पॉईंट समथिंग, म्हणजे 7% जो आहे रिटर्न, तो रिस्क फ्री रिटर्न आहे. बेसिकली 14 पॉईंट समथिंग इज लाईक अवर रिस्क फ्री रिटर्न. ठीक आहे, त्याच्यामध्ये +5 म्हणजे लोअर रेंज, त्याच्यापेक्षा +5 म्हणजे मिडल रेंज, आणि त्याच्यापेक्षा +5 म्हणजे हायर रेंज. म्हणजे 19 to 20 इज द लोअर रेंज, 25पर्यंत मिडल रेंज, आणि त्याच्या पुढं हाय रेंज. आपण लास्ट टाइम जेव्हा 50% बाय केलं होतं वेल्थ मॅक्सिमायझेशन पोर्टफोलिओचं, तेव्हा आपण इथे कुठेतरी बाय केलं होतं. मी तुम्हाला हे बघा, हा डेटा शो करतोय. बेसिकली आपण 3 इयर्सचा वीकली क्लोजिंग प्राईसचा चार्ट अपडेट केला आहे. हा बेसिकली रिसेंट सिग्निफिकंट टॉप होता, आपण इथे कुठेतरी म्हणजे इन्व्हेस्ट केलं होतं ह्या टायमाला जून जुलैच्या आसपास. ठीक आहे, आणि हे प्राईस जेव्हा रिसेंट सिग्निफिकंट टॉपला क्रॉस करून गेलं होतं तेव्हा आपण इन्व्हेस्ट केलं होतं. हा रिसेंट सिग्निफिकंट परत टॉप, हा बॉटम, हा टॉप आणि हा बॉटम. इथं आपण कॅल्क्युलेट करून बघितलं, इथं डेट दिसते बघा, 9/12/2024. ठीक आहे, 9/12/2024. आणि इथे एक डेट दिसते बघा, 14/10/2024. म्हणजे हे 31 डेजपेक्षा जास्त आहे. आणि हे ह्याचं जे प्राईस आहे ते किती, 24,775. आणि हे किती आहे, 23,653. हे जर बघायला गेलो तर ह्याचं 23,700, म्हणजे 4%पेक्षा जास्त ह्याचं अंतर आहे. ठीक आहे, इथून इथे, म्हणजे हा रिसेंट सिग्निफिकंट बॉटम. म्हणजे जे आपला एक्झिट पॉईंट जो आहे ना, जर तुम्ही 100% इन्व्हेस्टेड असाल तर तो वरवर जातोय. जर तुम्ही फर्स्ट थिंग, तुम्ही जर आउट ऑफ द मार्केट्स आहात तर आज काही करायचं नाही आहे. ठीक आहे, कारण आपल्याला रिसेंट सिग्निफिकंट टॉप हा आहे. ठीक आहे, ह्याच्यावर जेव्हा प्राईस जाईल तेव्हा आपण डिस्कस करू. ठीक आहे, पण जर तुम्ही मार्केटमध्ये आहात 50%, जसं की मी आहे, ठीक आहे, तर आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. जर इथून जरी प्राईस खाली आली, देन लाईक पी लो रेंजमध्ये आहे, आणि आपल्याला डेफिनेटली मार्केट तर एक्सपेन्सिव्ह नाही आहे, म्हणजे मीडियम रेंजला आहे, मार्केट तर एक्सपेन्सिव्ह नाही आहे. आणि आपल्याला बेसिकली जो फंडामेंटल रूल लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे की आपण वेल्थ मॅक्सिमायझेशनसाठी आपला बेस कॅपिटल जो आहे तो मोठा असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण कॅश जेवढं कमी होता येईल, म्हणजे 20-30%च बाहेर राहायचं आहे. बट टू बी ऑन अ सेफर साईड 50% आपण रूल बुकप्रमाणे जातो आहे. हां, तर इथं आपण काय करतो आहे, इथं आपण जरी खाली आलं मार्केट इथनं, ठीक आहे, विच इज 99% केसमध्ये होणार नाही, जरी झालं तर इट्स ओके. आपल्याला काय म्हणजे परत मग म्हणजे लोअर टॉप्सची वाट बघायची आहे की कुठं काय काय येतं. म्हणजे हा हा पॉईंटच्या वर गेलं तर आपण पुढे डिस्कस करू इन्व्हेस्ट करायचं आहे की नाही. पण समजा हा बॉटम झाला, हा तर काय टॉप नाही आहे. ठीक आहे, इथून समजा प्राईस थोडं वर गेलं, थोडं खाली आलं, देन वी कॅन से की डाऊन ट्रेंड स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे, जर समजा इथून शार्प रिकव्हरी आली, इथं असं असं करत काहीतरी निफ्टी लाईक 26,000च्या वर गेलं, 30,000पर्यंत, देन वी कॅन से की यार लाईक प्राईज हॅज म्हणजे रिसेंट सिग्निफिकंट हे बॉटमला खाली गेलेलं नाही आहे. ठीक आहे, सो हे मल्टिपल सिनेरियोज प्ले आउट होऊ शकतात. तर तिन्ही सिनेरियो मी सांगितलं. जर तुम्ही मार्केटच्या बाहेर असाल तर काही करायचं नाही आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये असाल 50-50% तर तुम्हाला इथं काही करायचं नाही आहे. आणि जर थर्ड, तुम्ही 100% इन्व्हेस्टेड असाल, वेल्थ मॅक्सिमायझेशन पोर्टफोलिओचं बोलतोय मी, SIP बद्दल नाही, 100% इन्व्हेस्टेड असाल वेल्थ मॅक्सिमायझेशन पोर्टफोलिओचं, तर त्यात तुम्ही 50% प्रॉफिट बुक करू शकता. आय वूड नॉट से की 50% करा, बट रूल बुकप्रमाणे 50% करायचं आहे. बट इथं आपण 30% प्रॉफिट बुक केलेलं काही वाईट नाही आहे. ठीक आहे, इथं जेणेकरून आपले जे गेन्स आहेत ते आपण म्हणजे घरी घेऊन जाऊ शकतो. इतना तो मैं लेके जाऊंगा. ठीक आहे, मग इथनं पुढं काय होतंय ते आपण पुढच्या म्हणजे ह्याच्यामध्ये डिस्कस करता करता येईल. ठीक आहे, पण
इंटरेस्टिंग टाईम्स आहेत. बेसिकली काही इकॉनॉमीमध्ये असा काही म्हणजे मेजर प्रॉब्लेम तर नाही आहे, ठीक आहे, बट गॉड नोज लाईक काय पण होऊ शकतं. तर हेच होतं इम्पॉर्टंट डिस्कस करायचं तुमच्या सगळ्यांची. कीप इन्व्हेस्टिंग अँड आय वुड डेफिनेटली रिकमेंड एव्हरी वन टू ड्रीम बिग. लाईक यू गॉट वन लाईफ अँड यू कॅन लाईक मेक लाईक बेस्ट थिंग आउट ऑफ इट, ठीक आहे. पैसा कमाना नाही आहे, तो पैसा बनाना आहे. हे रील्स बघून तुमचं डिलेड ग्रॅटिफिकेशन जे आहे, ठीक आहे, ते कमी होत आहे. सो 4 थिंग्स आय वुड रेकमेंड, ठीक आहे, टू बिकम अ स्मार्ट इन्व्हेस्टर. ट्राय टू अवॉइड लाईक सोशल मीडिया जंक कॉन्टेंट, ठीक आहे, जिथं तो ऑप्शन ट्रेडिंग वगैरे शिकवतोय, काहीतरी करतोय, ठीक आहे. डोंट डू ऑप्शन ट्रेडिंग, ठीक आहे. बी अ लाईक समथिंग स्टॉइसिझम सारखे फिलॉसॉफीला थोडंसं तुम्ही फॉलो करा, जिथं आपण आपल्या इमोशन्स ह्याला त्याला थोडंसं अंडर कंट्रोल ठेवतोय. इन टुडे जनरेशन इट इज व्हेरी डिफिकल्ट. आय कॅन डेफिनेटली सी की खूप प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. इच्छा आहे ट्रेडिंग करायचं ऑप्शन्समध्ये. ट्रेडिंग करायचं तर कॅशमध्ये करा, ठीक आहे. यू कॅन डेफिनेटली लाईक युअर बेस कॅपिटल यू कॅन सेव्ह, ठीक आहे. अँड थर्ड वन इज लाईक वर्कआउट. सिम्पली लाईक तुम्ही जर 25-30मध्ये आहात, प्लीज मेंटेन युअर हेल्थ, प्लीज बिल्ड सम लीन मसल्स, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही वर्कआउट करा, प्रोटीन घ्या. लाईक पर पर म्हणजे 100 kg जर तुमचं वेट असेल तर यू शूड ॲटलीस्ट कन्झ्युम 100-120 grams ऑफ प्रोटीन. डेफिनेटली आज अमूलसारख्या कंपन्या प्रमोट करत आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या वेबसाईटवरती स्पेशल हाय प्रोटीन लस्सी, हाय प्रोटीन दही, हाय प्रोटीन म्हणजे असे त्यांचे प्रोडक्ट्स त्यांनी लॉन्च केले आहेत, ठीक आहे. मला बेस्ट बिझनेस वाटतो अमूलचा, म्हणजे एक्स्ट्रॉर्डनरी बिझनेस आहे. अमूल जर लिस्टेड कंपनी नाही आहे, बट अमूल जर लिस्टेड कंपनी असती तर डेफिनेटली मी त्याचे शेअर्स बाय केले असते. आपण एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आहोत, पराग मिल्क इंडस्ट्रीज, ठीक आहे. ॲक्च्युली अमूलच्या एक सीईओचा इंटरव्ह्यू आहे, ठीक आहे, मी तुम्हाला डेफिनेटली शेअर करेन. तर ते म्हणत आहेत की एव्हरी इयर वी कॅन ॲड वन अमूल इन धिस इकॉनॉमी. म्हणजे एवढी ग्रोथची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे जे अनऑर्गनाइज मार्केट आहे ना, ते ऑर्गनाईजमध्ये जेव्हा शिफ्ट होईल, जेव्हा लोकांचं बाईंग बिहेवियर फ्रॉम फ्रेश मिल्क ते कन्वर्ट होईल इन द पॅकेज फॉर्म, विच इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग, ठीक आहे. म्हणजे कॅक जो म्हणतो ना, कस्टमर ॲक्विशन कॉस्ट, तो सगळ्यात जास्त येतो ह्या गोष्टीमध्ये. ते जेव्हा होईल तेव्हा लाईक एव्हरी इयर दे कॅन ॲड वन अमूल, विच इज करंटली 80,000 crore कंपनी, ठीक आहे. त्यांचे जे CEO होते त्यांचा 8,000 पासून 80,000 करोडचा जो जर्नी आहे तो त्यांनी शेअर केलेला आहे. ते थिंक स्कूल नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू होता. व्हेरी इन्साइटफुल. लाईक डेफिनेटली तुम्ही तुम्ही प्रोटीन इनटेक तुमचं हे करा, आणि ट्राय टू डू समथिंग लाईक रिस्की. लाईक यू 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 कॅन स्टार्ट अ साईड असल, क्रिएट कॉन्टेंट, काय पण करा, ठीक आहे. नेक्स्ट 10-15 इयर्समध्ये त्या इन्कमला आपण म्हणजे मल्टिपल टाईम्स इन्क्रीज करू शकतो. थोडंसं प्रॅक्टिस करा, येईल. आज नाही उद्या येईल, 1 वर्ष येईल, 2 वर्ष येईल, 4 वर्ष येईल, 5 वर्ष येईल. तुम्ही बेसिकली जे सेफ जॉब्स आहेत ना, गव्हर्नमेंट जॉब्स किंवा हे सगळं ट्रॅप्स आहेत, ह्याच्या मागं पडू नका. बिकॉज ह्याच्यामध्ये तुमचं खूप व्हॅल्युएबल टाईम निघून जाईल, तुम्हाला कळणारच नाही. सक्सेसफुल होणाऱ्या लोकांचा रेशो खूप कमी आहे. आणि आजकाल ते ते जे जॉब्स आहेत ते एवढे अट्रॅक्टिव्ह नाही आहेत, ठीक आहे. ते त्या टायमामध्ये होते 1957-5 साली. तुमच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य होतं, तुम्हाला पैसे कमवायचे मार्ग नव्हते. एक सेफर साईडला गव्हर्नमेंट जॉब म्हणून ठीक आहे, फक्त लग्नासाठी म्हणून तुम्ही सरकारी नोकरी करताय तर यू आर इन ट्रबल ब्रो. तर हे माझं म्हणणं होतं. इकॉनॉमी लाईक इट्स गोइंग टू बी ऑन नेक्स्ट लेवल. बिलिव्ह मी, निफ्टी कधी 1 लाख टच करेल तुम्हाला कळणार नाही. आय एम बुलिश ऑन इंडिया, आय एम बुलिश ऑन इंडियाज ग्रोथ स्टोरी, ठीक आहे. हे छोटे मोठे शॉक्स येत राहणार, ठीक आहे. आणि चायना लाईक दे आर गॉन क्रेझी. लाईक अनेक इंटरेस्टिंग गोष्ट, चायनामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत 90%पेक्षा जास्त. टू व्हीलर ॲज वेल ॲज फोर व्हीलर. दे हॅव अडॅप्टेड AI टेक्नॉलॉजी इन अ लाईक लार्ज स्केल. आपण 100 इयर्स मागं आहे. फुल ग्रोथ पॉसिबल आहे. इंडियावरती बिलीव्ह करा, इंडियावरती विश्वास ठेवा. इंडियामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, नाही असं नाही, बट डेफिनेटली वी कॅन कम आउट ऑफ इट, ठीक आहे. आणि हे कोण करणार आहे? तुम्ही, आम्हीच करणार आहे, ठीक आहे. आपल्याकडं जेव्हा आपल्या बेसिसवरती आपण काम करतो, ठीक आहे, तेव्हा सगळ्या गोष्टी घडत जातात. तुम्ही जर दिवसभर रील बघत राहिला, काही केला नाही, इकॉनॉमीमध्ये ॲड केला नाही, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत बसला, तर डेफिनेटली आपल्याला बँकरप्ट होण्यापासून कोणी वाचवणार नाही. इंडियाचा यूथ सगळ्यात यंगेस्ट आहे होल वर्ल्डमध्ये, ठीक आहे, ज्याचं ॲव्हरेज एज म्हणतो. बट थोडं अजून क्लॅरिटी यूथला मिळण्याची गरज आहे.
पेशन्स ठेवा, टाईम लागेल. फक्त तुमच्या करंट इन्कमला तुम्ही म्हणजे अटॅच होऊ नका की आय एम सम काइंड ऑफ लो लेवल ऑफ पर्सन. ऑलवेज थिंक म्हणजे की तुम्ही काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी करू शकता, तुम्ही काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी बनवू शकताय. ठीक आहे. आणि विच इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. जस्ट रीड वॉरन बफेट लेटर्स लाईक फ्रॉम डे लाईक प्रत्येक वर्षाचे लेटर्स तुम्ही मल्टिपल टाइम्स चर्न करा. तोच विकेंडचा होमवर्क राहील. आणि थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल.